आमदार कसा असला तर राहुल दादा फुले यांच्यासारखा असला पाहिजे. सर्वसामान्यांच्या सुखदुःखात असणारा माणूस म्हणजे गोरगरीब जनतेचं पाऊल पुढे पडलेलं. प्रत्येक कामामध्ये म्हणजे राहुल दादांचं खूप मोठं योगदान आहे. जलयुक्त शिवार झालेला आहे, शिवरस्ते झालेले आहे. सरळ मार्गी राजकारण करणारा माणूस म्हणजे राहुल दादा. नमस्कार. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण नागरिकांच्या भूमिका जाणून घेतो की त्यांना आमदार कसा असावा. आत्ता आपण दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये आणि आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांची आपण भूमिका जाणून घेऊ. काय वाटतं, आमदार कसा असला पाहिजे? आमदार राहुल दादा फुले यांच्यासारखा असला पाहिजे. का बरं? कारण सर्वसामान्यांच्या सुखदुःखात असणारा माणूस म्हणजे राहुल दादा. आणि जर म्हणजे सर्वसामान्य माणसावरती जर वेळ आली तर पहिलं नाव डोळ्यापुढे येते ते म्हणजे आमदार राहुल दादांचं. आणि दादांच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर आरोग्यदूत, रस्ते, बंधारे, परत जर कुणाचे असे अंतस्थ वाद वगैरे असते ते समोर बसून मिटवणे आणि एकदम सरळ मार्गी राजकारण करणारा माणूस म्हणजे राहुल दादा फुले. काय अशी कामं झालेली आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला असे आमदार हवे? अहो, जलयुक्त शिवार झालेला आहे, शिवरस्ते झालेले आहेत, परत रेल्वेचे म्हणजे ज्याचे बरेच प्रश्न दादांनी मार्गी लावलेले आहेत एकदम. त्याच्यामुळे पाहिजे. हो, त्यामुळे दादाच पाहिजे तर ते. आणि तसं जर पाहायला गेलं ना, म्हणजे खरं एक तुम्हाला सांगतो, जसा आपण पाठीमागचा इतिहास पाहिला की तानाजी मालुसरे, येसाजी कंक, शिवा काशीद, नरवीर, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासारखे स्वामी भक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे राजेतून हिंदवी स्वराज्य उभे राहिले. तसे दौंड तालुक्यामध्ये म्हणजे आमदार राहुलदादा कुल होते. त्या राहुलदादांमुळे गोरगरीब जनतेचं पाऊल पुढे पडलेले. त्यामुळे गोरगरीब जनता ही पूर्ण राहुलदादांच्याच पाठीमागे आहेत. हो. इथल्या गोरगरीब जनतेची पावलं पडली म्हणजे नेमकं काय झालं? अहो, गोरगरिबांची पावले पडली म्हणजे त्यांच्या म्हणजे जे अडचणी होत्या, अडचणीच्या काळात त्यांना म्हणजे जो आधार मिळाला तो दादांचाच. आता कुणाची म्हणजे घरांची कामं असतील, कुठे काय असतील, हे प्रत्येक कामामध्ये म्हणजे राहुलदादांचं खूप मोठं योगदान आहे. आपण नागरिकांच्या भूमिका ऐकतोय, त्यांची मतं ऐकतोय. हे सुखदुःखामध्ये सहभागी होणारा आणि विकासासाठी आता एक प्रयत्नशील असणारा असा पद्धतीचा आमदार तालुक्याचा असावा, अशी त्यांची मतं आहेत. आपल्याला काय वाटतं, व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर नोंदवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा आणि आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, दौंड विधानसभा.